आपल्या देशातील महिलांचं सौंदर्य केवळ पदव्या किंवा किताब यापर्यंत मर्यादित नाही, तर राजकारणातही महिला चांगलं योगदान देत आहेत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचा स्तर वाढवलाय. राजकारण हे सध्या त्यापैकी एक आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया, ज्यांचा आवाज लोकसभा आणि राज्यसभेतही गुंजतो. नंबर 1, जयललिता. अभिनेत्री जयललिता यांनी तब्बल 6 वेळा तमिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यांचं मूळ नाव कोमल्लावल्ली असं होतं. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या वेन्नीरा अदाई या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या जयललिता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचल्या. त्या 6 वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. 2016 मध्ये मात्र त्यांचं निधन झालं. नंबर 2, जया बच्चन. गुड्डी या बॉलिवूड चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जया बच्चन आता चित्रपटात मात्र फारशा काम करत नाहीत. सिनेसृष्टीतल्या यशस्वी करिअरनंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. संसदेत विविध विषयांवर चर्चेत त्या सक्रिय सहभागी व्हायच्या. त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नंबर 3, रेखा. या बॉलिवूडमधल्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांनी राजकारणातही आपला ठसा उमटवलाय. रेखा यांनी 2012 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्या काँग्रेसकडून राज्यसभा सदस्यही बनल्या. राजकारणात आल्यावर देखील त्यांनी चित्रपटातून काम करणं हे सुरूच ठेवलं. आजही त्या काही चित्रपटातून भूमिका करताना दिसतात. नंबर 4, स्मृती इराणी. या एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी क्योंकि सास भी कभी बहू थी या टेलिव्हिजन सिरियलमध्ये तुलसी नावाची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्र सोडलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. नंबर 5, जयाप्रदा. सरगम, शराबी, कामचोर आणि संजोग सारखे हिट चित्रपट देणाऱ्या या अभिनेत्री आहेत. उत्तर प्रदेशच्या रामपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर त्या खासदार म्हणून निवडून आल्या. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी जयाप्रदा यांनी भाजपात प्रवेश केला. चेन्नईतील जयाप्रदा थिएटरच्याही त्या मालकीण आहेत. नंबर 6, हेमा मालिनी. शोले, सीता और गीता, नसीब यासारख्या अनेक सिनेमांची या नायिका आहेत. पण त्यांची खरी ओळख म्हणून बॉलिवूड ड्रीम गर्ल अशीच आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकित केलं होतं. 2004 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत त्या मथुरा लोकसभा मतदारसंघात निवडून आल्या आणि लोकसभेच्या सदस्य झाल्या. नंबर 7, राम्या उर्फ दिव्या. दिव्या स्पंदन ही दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे. राम्या याच नावानं त्यांना ओळखलं जातं. 2011 मध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करून राम्या हिने राजकारणात प्रवेश केला. 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्य मतदारसंघासाठी पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक जिंकून राम्या दिव्या यांनी संसदेत प्रवेश केला. त्यावेळेच्या त्या भारतातील सर्वात तरुण सदस्य होत्या. नंबर 8, गुल पनाग. 2003 मध्ये धूप चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री गुल पनाग हिनं 2014 मध्ये राजकारणात प्रवेश केला. 2014ची लोकसभा निवडणूक त्यांनी चंदीगडमधून आम आदमी पक्षाची उमेदवारी लढवली होती. गुल पनाग ह्या कर्नल शमशेर सिंग फाउंडेशन ही चालवतात. त्या NGO लैंगिक समानता, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध समस्यांवरही काम करतात. नंबर 9, नगमा. तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या नगमा यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नगमा यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, देशातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणाकडे लक्ष दिलं. नंबर 10, शाजिया इल्मी. स्टार न्यूज मध्ये अँकर असलेल्या शाजिया यांनी 2011 मध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. पण 2014 मध्ये त्यांनी आप पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. नंबर 11, नुसरत जहाँ. भारतीय चित्रपट क्षेत्रातील अतिशय ग्लॅमरस म्हणजे ही नुसरत जहाँ अभिनेत्री. बंगाली चित्रपटसृष्टीत त्यांनी आपलं खास स्थान निर्माण केलं. 2019 मध्ये त्या सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला. नंबर 12, डिंपल यादव. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या एक सुंदर आणि ग्लॅमरस राजकारणी आहेत. त्यांचा जन्म पुण्यात झाला असला तरी त्यांचे कुटुंब उत्तराखंडचे आहे. कनौज लोकसभा मतदारसंघातून त्या 2 वेळा समाजवादी पक्षाकडून निवडून आल्या होत्या. नंबर 13, उर्मिला मातोंडकर. 2019 मध्ये रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकरनं लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. काही महिन्यातच त्यांनी पक्षाचा मात्र राजीनामा दिला.